बघतोय मजा किती दिवस हे दडपण आणि दडपशाही मराठा समाजावर सत्तेचा दुरुपयोग गृहमंत्री करणार आहे. आम्ही ठरवलेलं नाही, परंतु न्यायासाठी आम्हाला लोकशाही मार्गाने कायद्याच्या नियमात राहून करावंच लागणार आहे. रस्त्यावर उतरायचं नाही, परंतु अंतरवालीसारखं आम्हाला आमची शक्ती एकदा दाखवणं गरजेचं आहे, पुन्हा एकदा. कारण त्यांच्यात जर काही गैरसमज असले, कारण शेवटी काय असतं, डोक्यात जर सत्तेची हवा गेली तर गैरसमज खूप होत असते. त्यांच्या लक्षात येत नाही मराठा समाज ताकदीनं आता एकत्र झालेले कधीच पोहोचू शकत नाही. आता मी 4 दिवस झालं बघतोय, ते म्हणत होते मराठा समाज आमच्या सोबत आहे किंवा खुश आहे. एकही राज्यातला मराठा समाज खुश नाही आहे 10% आरक्षण दिल्यामुळे. तुम्हाला आणखीनही चान्स आहे. मी या पिंपळनेरमधून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना जाहीर सांगतो, तुम्ही बाकीच्या भानगडीत पडू नका, तुम्ही मला खेटायचा प्रयत्न करू नका. तुम्ही चुकीच्या माणसाला खेळताय. तुम्हाला मी कधीच हरू शकणार नाही. तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. ठरल्याप्रमाणे 5 विषय आहेत ते करा. तुम्ही गोडी गुलाबीने आंदोलन हाताळा. तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करून मराठ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न कराल तर मराठा घाबरणार नाही. तुम्ही अंमलबजावणी करा. हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसणारे नसता. मी मात्र ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आता तुम्हाला सुट्टी देत नाही. सरकारचे काही दिवस राहिलेत असं सांगताय. मग आता किती दिवस राहतं का 7-8 पिढ्या कवर राहता कवर. इतका अन्याय. आमच्याच लोकांनी मोठं करायचं आणि आमच्याच लोकांना तुम्ही औषध पाजायला निघाला. 10% आरक्षण दिलं न टिकणार, ते टिकणार नाही. ती मागणी मराठ्यांची नाही. सगळ्या सोयरीच्या अधिसूचना तुम्ही काढता, अंमलबजावणी का करत नाही? एका फटक्यात जर दोन्ही कामं केली असते, 10% आरक्षण पण आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण, तुम्हाला सांगतो मुंबईतला गुलाल 3-4 महिने निघाला नसता. मराठ्यांची नाराजी लाट का अंगावर घेताय? मी नाही सोडू शकत आणि मला गुतवायला निघाला. काय स्वप्न बघताय? वा, मी तर जीव जरी गेला ना, मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळवून दिल्याशिवाय हटूच शकत नाही. आणि माझा मायबाप मराठा समाजही 1 इंचही माझ्या पाठीमागचा सरत नाही आणि सरकूही शकत नाही. आणि माझी लागल ते फडणवीस साहेब म्हणते ते जेल भोगायची तयारी. तुमची इच्छाच आहे ना, तुम्ही बघा मला मध्ये तर टाकून मग भावनिक लाट बघा. राजकीय सोपडा सापच करून टाकते ना मराठी तुमचा. एका गृहमंत्र्यावर टीका करता, दुसऱ्या गृहमंत्र्यांची सभा आहे संभाजीनगरला, कसं पाहता? केंद्रीय गृहमंत्री म्हणलं 2 कवा झाल्यावर रातचं मला काहीच माहित नाही. रातचं मी झोपलोच नव्हतो. मला वाटलं रच्ची झालं का 2 उपमुख्यमंत्र्यांसारखे 2 गृहमंत्री एका रात्रीत, यांचं काही सांगताच येत नाही. आणि मला बाकीच्या बद्दल मी कधीच, हे बघा, आमचा विरोध असला विरोधच असतो. आम्ही गावबंदी उठवलेली आमच्या त्या टायमाला आल्यावर सोडित नसतो आम्ही. आणि फालतू वाटत जाता येत नाही मला कोणाची किंवा माझ्या समाजाला सुद्धा. त्यावेळेस ती बंदीच उठवलेली, त्यामुळे कोणी येऊ शकतो ना, असं काहीच नाही. आणि त्यांनी खरंच गृहमंत्र्यांनी त्याला समज द्यायला पाहिजे की मोठ्या ज्येष्ठ गृहमंत्र्यांनी खालच्या कनिष्ठ गृहमंत्र्यांना थोडं सांगितलं पाहिजे की नको एवढा मोठा समुदाय अंगावर घेऊ, नाराजी लाट घेऊ. तू जर आता काढलीच अधिसूचना तर देऊन टाक. आणि मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं पाहिजे त्यांना. पण आता ते सांगतील नाही, त्यांचा भाग आहे. पण आमचं आरक्षण मात्र आता आम्ही मिळवणार आहेत. मराठे 10%मुळे खुश नाहीत, राहणार पण नाहीत. मराठे ओबीसीतून आरक्षण घेणार आणि मराठे आरक्षण मिळेपर्यंत 1 इंचही मागं सरकत नाहीत. निवडणुकी अगोदर गावबंदी सारखा निर्णय पुन्हा होऊ शकतो? पुढे निर्णय घेतला आमच्या घरी नाही. गावबंदीचे बोर्ड काढले, आमच्यावर गुन्हे दाखल केले किंवा अन्याय, की दडपशाही. चलो मुंबईचे बोर्ड काढले. आता तुम्ही माय फोटोत म्हणून काढणार. अरे मी गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय. गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय. मी काय वाईट करतोय? माझा मायबाप मराठा समाज माझ्या पाठीमागू कधीच हटू शकत नाही, कधीच. आणि मी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मराठ्यांना माझा शब्द आहे, जीव जरी गेला तरी 1 इंचही मागं सरकार नाही मराठ्यांना. पाटील आंदोलनात पाहिले ते लोकसभेच्या रिंगणामध्ये पाहायला मिळतील का? नाही, हे राजकारण मार्गच नाही आपला. आपण पहिल्यापासून बोलतोय हे शब्द, आजच नाही अचानक. उगा त्यांना घाबरायचं म्हणून मी बोलत नसतो. मी मानत घेतलं मग मी मागं सरकत नसतो. पण राजकीय अजेंडा नाही, आपल्याला त्यातलं कळत नाही. आपला अजेंडा एकच आहे, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं, ते त्यांनी द्यावं. लोकसभेमध्ये टांगापलटी घोडेपरार होईल का? महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे? लोकसभेच्या अनुषंगाने तयार झालो, तुम्ही देखील म्हटलं टांगापलटी घोडेपरार. कशावर बोललो? ते इतके अर्ज दाखल केल्यावर मतदानच कोणी कोणाला करायचं? 30 मतदान पडलं तरी मला वाटतं खासदार होतो का कोण माणूस? मग आता ज्याचा वाडा मोठा तोच खासदार, असं होऊ शकतं ना? तो समाजाचा निर्णय. मला फक्त त्यातलं अर्थ माझ्या लक्षात आला, हे काय होऊ शकतं. 30-40,000 जर लोक उभं राहिले किंवा 1.5-2 लाख लोक उभं राहायचं म्हणतात काय काय मतदारसंघात, 1.5-2 लाख, कारण 8-9 लाख मतदान असते.
पूर्ण त्याचा दर 2 लाख भरायले ते फजितीच व्हायचं काम आहे दादा. म्हणून मी एक त्याच्यातला फक्त फरक सांगितलाय. राजकारण माझा मार्ग नाही आणि हा घेतलेला निर्णय समाजाचा आहे. मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.